हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आपण आधीच्या 2 व्हिडिओमध्ये पिरियॉडिक टेबल पूर्णपणे खतम केलेला आहे. ठीक आहे भाऊ. तर आज आपण चालणार आहे समोर. आज काय मग आपलं टॉपिक व्हिटॅमिन. व्हिटॅमिन्स मध्ये एवढा प्रॉब्लेम जाते कुठेही झालं. आपले पाण्यात विरघळणारे कोणते, फॅट मध्ये विरघळणारे कोणते, मग त्याच्यामध्ये त्याचे सायंटिफिक नावं पण आले आहे हो. सायंटिफिक नावं आहे, मग त्याचं लय काही गरज आहे, बरोबर आहे. पण आता कॉम्पिटेटिव्हच्या पुट्टेसाठी म्हणा किंवा आपले 8, 9, 10चे चिल्ड्रन पाणी पुट्टे, बरोबर आहे, यायले पण काय आहे त्याच्यामध्ये होते प्रॉब्लेम. तर आजचा व्हिडिओ आपण त्याच्यावरच घेऊन आलेलो आहे. आज पूर्ण आपण व्हिटॅमिन कव्हर करणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पाठ होईल अशा पद्धतीनं ट्रिक्स आपण सांगणार आहे. आजचा व्हिडिओ ज्यानं पाहिला त्याचं व्हिटॅमिन्सचा प्रॉब्लेम संपला, बरोबर आहे भाऊ. तर पाय आपल्याकडे 6 प्रकारचे व्हिटॅमिन राहते. कोणकोणते राहते? 6. कोणकोणते? ए बी सी डी ई आणि के. ठीक आहे भाऊ. तर असे व्हिटॅमिन किती आहे आपल्याकडे? 6. आता तुम्ही म्हणाल सर याच्यातले वॉटर सोल्युबल कोणते ना फॅट सोल्युबल कोणते ना लक्षात कसे ठेवायचे? तर पाय भाऊ आपल्याकडे 2 प्रकारचे आहे. एक आहे वॉटर सोल्युबल जे पाण्यात विरघळते आणि एक आहे फॅट सोल्युबल. फॅट म्हणजेच मराठीमध्ये त्याला मेद म्हणतात. मराठीत म्हणतात त्याला मेद. ठीक आहे भाऊ. तर पाय फॅट सोल्युबल कसे ना वॉटर सोल्युबल कसे बंद्या युट्यूबवर तुले हशी ट्रिक जर सापडली ना भाऊ तर मंजू म्हणे. ठीक आहे. जबरदस्त खतरनाक ट्रिक घेऊन आलेलो आहे मी. ठीक आहे. तर आता काय असते, एक राहते म्हैस उन्हाळ्याचे दिवस, बरोबर आहे भाऊ. तर काय झालं का उन्हाळ्याच्या दिवसात म्हैस चारा खाल्ला म्हशीनं आणि आता पाण्यावर आली. पाण्यावर आली तर पाणी काही सापडलं नाही तिले. मग थोडी समोर गेली तर तिले सापडलं एक पाण्याचं वाहिलेली नदी. पण तिथं एका गड्ड्यामध्ये पाणी संगळून होतं. मग तिथे गेली तर म्हैस कशी राहते? म्हैस राहते गरम, वरून काळी काळी. त्या काळ्याच्यानं अजून तिनं हीट ॲब्झॉर्ब केली, त्यानं अजून ते गरम झाली. मग आता तिला पाणी भेटलं, गड्डा भेटला मस्त. ते इकडून तिकडून अशी लोळून लाळून मस्त एक नंबर बाटबच भेटलं तिला. तो मग काय झालं भाऊ, तर ते जे म्हैस होती जेव्हा चारा खात होती तेव्हा तिच्या अंगावर एक किडा बसलेला होता. किडा म्हशीच्या अंगावरचं काय ते छोटे छोटे जे इन्सेक्ट राहते ते खाऊन राहिले. ठीक आहे. तो किडा खात होता. तर आता म्हैस गेली पाण्यावर, तोपर्यंत होता तो किडा. पण जशी ते पाण्यात घुसली की किडा काय होईल? किडा पाण्यात थोडी जाईल, किडा उडून जाईल. तर बघ काय झालं, काय आपली जी म्हैस आहे ते घुसली पाण्यात, आंघोळ गेली बढिया खतरनाक मध्ये, किडा उडून गेला. तर पाय आता जर म्हैस पाण्यात गेली आणि हिंदीमध्ये काय म्हणतं, कशी एक कहावत आहे ना आपल्याकडे, गई भैंस पाणी में. काय म्हणत असते आपल्याकडे? गई भैंस पाणी में. ठीक आहे भाऊ. गई भैंस पाणी में. तर आता ह्या म्हैस वरून आपण एक लक्षात ठेवू शकतो, भ वरून बी आणि स वरून सी. म्हणजे हे 2 जे व्हिटॅमिन आहे ते कुठं जाते? पाण्यात जाते. म्हणजे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी कुठं सोल्युबल आहे भाऊ? पाण्यामध्ये सोल्युबल आहे, नाही का? तर पण जर बी आणि सी पाण्यात सोल्युबल आहे तर उरलेलं काहीच्यात सोल्युबल असेल मग फॅट मध्ये. तर जे आपली म्हैस आहे ती आहे पाण्यात. तर आपले ए बी ई आणि के हे काहीच्यात सोल्युबल असेल भाऊ? फॅट मध्ये. जबरदस्त ट्रिक नाही का? म्हणजे फक्त म्हैस लक्षात ठेव, म्हैस लक्षात ठेव. म्हैस कुठं गेली? पाण्यात गेली. म्हणजे बी सी पाण्यात आहे, उरलेले फॅट मध्ये आहे. तुम्ही तर खतरनाक ट्रिक सांगितली हो ना भाऊ. आपलं कामच खतरनाक आहे. तर पाय भाऊ आता मग तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम. कोणता प्रॉब्लेम? की सर जर आपल्याकडे वॉटर सोल्युबल आहे बी आणि सी आणि फॅट सोल्युबल आहे ए, दुसरा काय आहे डी, तिसरा ई आणि चौथा के. काय म्हटलं? ए डी ई के हे काय आहे? आपले फॅट सोल्युबल आहे. आणि वॉटर सोल्युबल कोणते आहे? बी सी आहे. हे तर तुमचे पाठ झालेच. मग सर आम्हाला याचे सायंटिफिक नेम नाही लक्षात, आता कसं करावं?
सायंटिफिक नाव तर गरजेचे आहे. सायंटिफिक नाव विचारते कॉम्पिटेटिव्ह मध्ये द्या किंवा सीईटी द्या, कोणती एमएसटी सीईटी द्या, काही द्या. तुम्हाला रेल्वेचे एक्झाम, एसएससी, एमपीएससी त्याच्यामध्ये हे प्रश्न राहते. मग आता कसं करावं? पाय भाऊ, आता समोरची जे खतरनाक ट्रिक आहे ना भावड्या, मरेपर्यंत लक्षात राहते. बरोबर आहे? फक्त लक्ष देऊ नाही. काय म्हणते की हे जे दोन आहे ते आपण नंतर पाहू. हा दोन मधला जो बी आहे, बी मध्ये अजून भरपूर विटामिन्स आहे. ठीक आहे, बी एकटा नाही आहे, तर बी कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 8-10 विटामिन पाहायला लागते. ठीक आहे, ते आपण पाहणार. पण पहिले सी चं नाव असते ॲस्कॉर्बिक ऍसिड. ॲस्कॉर्बिक ऍसिड फक्त एवढं पाठ कर. बाकीचे मी पाठ करून देतो. फक्त सी ला काय म्हणतात? व्हिटॅमिन सी ला ॲस्कॉर्बिक ऍसिड असं नाव आहे. ओके, मग आता उरलेले जे ए डी ई के आहे, आपला काय होता? म्हैसती. म्हशीला म्हटलं म्हैस. म्हैस वरून काय लिहिला होता आपण? बी अन सी. आणि तिच्या अंगावरचा काय होता? किडा. काय बाबू? किडा. के ई डी ए. हे कुठं? फॅट सोल्युबल होते. हे फॅट सोल्युबल काय इथे लिहिले. आणि बीसी काय होते? वॉटर सोल्युबल. बरोबर आहे? तशी बीसी पाण्यात गेली म्हणजे म्हैस पाण्यात गेली तर किडा उडला. ठीक आहे भाऊ, लक्षात राहील आता. मग बाबू, हा जो किडा आहे, त्या किडामधले जे व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ए याचं सायंटिफिक नाव काय आहे? पहिला आहे ए. हे तर गेले आपले वॉटर मध्ये. डी ई के. बरोबर आहे? तर असंच लिहिलं मी, ए डी ई के. बरोबर आहे? उलट वाचन तर याला किडा लिहिता येते आपल्याला. ठीक, तर पाय भाऊ, व्हिटॅमिन ए ला काय म्हणते? व्हिटॅमिन ए चं नाव आहे रेटिनॉल. काय नाव आहे भाऊ? रेटिनॉल. व्हिटॅमिन ए चं नाव काय? रेटिनॉल. दुसरं व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी चं नाव काय आहे? कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल. व्हिटॅमिन डी चं नाव काय आहे बाबू? कॅल्सिफेरॉल. व्हिटॅमिन ई चं नाव काय आहे भाऊ? व्हिटॅमिन ई चं नाव आहे टोकोफेरॉल. टोकोफेरॉल. ट्रिक देणार आहे असंच नाही, आपलं जबरी काम आहे. अय बघा, लक्ष देऊ नाही. टोकोफेरॉल. आणि व्हिटॅमिन के ला काय म्हणतात भाऊ? व्हिटॅमिन के ला म्हणतात फायलोक्विनॉन. मग बाबू सर, मग आता लक्षात कसं ठेवू? हा बरोबर आहे ना? कसं लक्षात ठेवायचं? पाय बाबू, रेटिनॉल, कॅल्सिफेरॉल, टोकोफेरॉल आणि फायलोक्विनॉन. कसं लक्षात ठेवायचं? पाय बाबू, रेती काल टोपल्याने फेकली. रेती होती, खराब रेती होती, ते फेकून दिली. पण कायला फेकून दिली? कायचा वापर केला आपण? टोपल्याचा. तर रेती काल टोपल्यानं फेकली. काय बाबू, रेतीवरून रेटिनॉल. डायरेक्ट शब्द आला. रेटिनॉल. काल वरून कॅल्सिफेरॉल. नंतर टोपल्याने वरून टोकोफेरॉल. टोपल्यानं काय आलं? टोकोफेरॉल. आणि फेकली काय आलं? फायलोक्विनॉन. काय बाबू, खतरनाक ट्रिक आहे बिलकुल. आपल्याला फक्त एकच पाठ करून येते. सी, ॲस्कॉर्बिक ऍसिड. ॲस्कॉर्बिक ऍसिड पाठ आहे. बाकीचं हे असंच आहे. रेती काल टोपल्यानं फेकली. याच्यावरून ए, डी, ई आणि के चारही व्हिटॅमिनचे सायंटिफिक नाव ते पाठ झाले हो. मग सर, आता व्हिटॅमिन बी चं कसं करावं? व्हिटॅमिन बी मध्ये तर भरपूर सारे आहे, त्याची नावं विचारते. मग आता कसं करावं? तर पाय भाऊ बंड्या, आपल्याला व्हिटॅमिन बी चे आपण आता बघून घेऊ. ठीक आहे? तर व्हिटॅमिन बी मध्ये कोणकोणते राहते? आधी हे महत्वाचे आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी मध्ये कोणकोणते राहते ते महत्वाचे, त्याच्यानंतर त्यांचे नाव महत्वाचे. तर कोणकोणते व्हिटॅमिन राहते पाय भाऊ. तर आपला जो व्हिटॅमिन राहते B1, B2,
B3, मग B4 राहते का पाय. पहिले मी लिहितो, नंतर तुला ट्रिक सांगतो, त्याच्यानंतर मग तुला कन्फर्म होऊन जाईल. ठीक आहे. तर 12 पर्यंत लिहून टाकू आपण. काय करायचं, B4, B5, B5, B6, B7, B8, नंतर इकडे लिहितो B9 आणि B12. असं आपण लिहिलं. ठीक आहे भाऊ, आपण असं लिहिलं. आता याच्यात काय असते का, B4 आणि B8 नावाचा व्हिटॅमिन नसतो. B4 आणि B8 नावाचा व्हिटॅमिन राहत नाही. मग कोणकोणते राहते, तर B1 राहते, B2, B3, B4 गायब, B5, B6 आणि B7 आणि शेवटचा एक B9. फक्त आपण सरळ लिहायचं, 4 आणि 8 गायब करायचं. बरोबर आहे. आणि एक्स्ट्राचा लिहायचा एक B12. तर कसं लिहायचं पहा, इथं किती गेले 4 गेले, इथं किती गेले 8 गेले. 8 आणि 4 किती झाले 12. म्हणजे 4 आणि 8 गेला ना, आला कोणता 12 वाला. खतरनाक आहे की तुम्ही. अरे खतरनाकच माणूस आहे बाबू मी. लक्षात ठेव. सबस्क्राईब करून टाक, लाईक शेअर करून टाक. जबरदस्त सायन्स करून टाकतो तुला. अशा पद्धतीनं करून देतो का तू मरेपर्यंत विसरशील नाही. ठीक आहे बघा. चाल पुढं. तर पहा भाऊ, B4 आणि B8 तर आपल्याकडे आहे नाही. मग उरलं काय आपल्याकडे, B9 आणि B12. बरोबर आहे. आता बाय, तर याचे नाव कसे, याचे नाव कसे लक्षात ठेवायचे. बरोबर आहे. तर पहिले नाव सांगतो, त्याच्यानंतर पुढचं पाहू. याचं नाव काय आहे, थायामीन. याचं नाव काय आहे, थायामीन. ठीक आहे. दुसऱ्याचं नाव काय आहे, रायबोफ्लेविन. रायबोफ्लेविन. तिसऱ्याचं नाव काय आहे, नियासिन. तिसऱ्याचं नाव काय आहे, नियासिन. ठीक आहे. तर पाय भाऊ बंड्या, आपल्याकडे B3 आहे. B3 चे दोन नाव आहे, एक आहे नियासिन, दुसरा आहे निकोटिनामाइड. निकोटिनामाइड. ठीक आहे. मग आपल्याकडे आहे B5. B5 चा आहे पॅन्टोथेनिक ऍसिड. काय आहे, पॅन्टोनिक ऍसिड. नंतर B6 आहे. B6 चं नाव काय आहे, पेरिडॉक्सिन. काय नाव त्याचं, पेरिडॉक्सिन म्हणते किंवा पायरिडॉक्सिन म्हणते, काय म्हणतो, पेरिडॉक्सिन. नंतर B7 चं नाव काय आहे, बायोटीन. बायोटीन. नंतर B9 चं नाव काय आहे भाऊ, फॉलिक ऍसिड. काय नाव त्याचं, फॉलिक ऍसिड. आणि B12 लास्ट वाला, त्याचं नाव काय आहे, सायनोकोबॅलामाइन. सायनोकोबॅलामाइन. अशा पद्धतीने आपल्याकडे किती बी कॉम्प्लेक्सचे आहे भाऊ, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हटलं होतं तिला 8 आहे म्हणून आपल्याजवळ. तर असेच आपल्याजवळ किती आहे, आपले 8 टोटल 8 बी कॉम्प्लेक्सचे व्हिटॅमिन आहे. मग आता लक्षात कसे ठेवायचे, कुणाचं नाव कुठं, तर पाय भाऊ, तर ह्या टी वरून लक्षात ठेवायचं त्या. थायमिनचा टी आहे ना, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं त्या. आणि हा री आणि हा नी, याच्यावरून लक्षात ठेवायचं एका पोरीचं नाव रीना. त्या रीनाचा पा, पी ए वरून पा आणि पी वाय वरून पी. कन्फ्युजन होतच नाही. काय भाऊ, पी ए वरून पा आणि पी वाय वरून पी. तर काय लिहायचं इथं, पापी. त्या रीनाचा पापी, बायोटीनचा बी आणि फॉलिक ऍसिडचा य. त्या रीनाचा पापी बी सायको आहे. सायको म्हणते ना आपण, सायकोचं स्पेलिंग वेगळं राहत असते, पण आपल्या ट्रिकसाठी आपण बनवून टाकायचं. तर काय आहे, सायको आहे. म्हणजे आपली ट्रिक काय बनली बघू, त्या रीनाचा पापी बीएफ सायको आहे. त्यावरून थायामीन, री वरून रायबोफ्लेविन,
नावरून नियासिन किंवा निकोटिनामाइड पकडू शकता तुम्ही. चा आपल्यासाठी एक फक्त अर्थ लागण्यासाठीचा शब्द आहे, त्याला कन्सिडर करायचं नाही. पा वरून पाय भाऊ, पा वरून पॅन्टोथेनिक ऍसिड, नंतर पी वरून पिरिडॉक्सिन, नंतर बी फॉर बायोटिन, एफ फॉर फॉलिक ऍसिड आणि सायको फॉर सायनोकोबॅक्टेरियम. ठीक आहे भाऊ. अशा पद्धतीने आपले वॉटर सोल्युबल, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन झाले. दुसरं, बाकीच्या सगळ्या व्हिटॅमिनचा काय केलं आपण, पूर्ण त्यांचे सायंटिफिक नाव घेऊन टाकले, सब आपण पाठ केले. ठीक आहे भाऊ. तर अशा पद्धतीने आपण आज आपला व्हिटॅमिनचा पाठ संपवला. तर नंतरच्या व्हिडिओमध्ये जर तुमचा मला रिस्पॉन्स चांगला असेल, लाईक आणि शेअर्स, सबस्क्रायबर्स माझे जर वाढत असतील, तर मी तुम्हाला नक्कीच याच्यावर पुन्हा एक टॉपिक आहे जो की रोग, डिसीज. व्हिटॅमिन्स कमी असले तर कोणते डिसीज होतात त्याची पण जबरदस्त ट्रिक तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर भाऊ आजच्यासाठी एवढंच. बाकी तू लिहून टाक, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घे, अलग नाही तुम्ही, पण आपल्या नोट्स स्वतःच्या स्वतः बनवा आणि अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे भाऊ. तर पाय भाऊ बघा, लक्ष दे, थोडंसं आपलं इथं स्पेलिंग मध्ये गडबड झाली होती. हा पॅन्टोथेनिक ऍसिड होता, आपलं ते पॅन्थॉनिक ऍसिड लिहिण्यात आलं होतं. ठीक आहे. तर हे बरोबर करून घेतो करेक्शन. ठीक आहे. चलो बाय.